आश्रमशाळेत निरागस रोहितचा मृत्यू. शिक्षणाच्या मंदिरात उमलतं लेकरू विझलं. तासनतास मृतदेह राहिला टेबलावर पडून. कुटुंबियांसह ग्रामस्थांचा आश्रमशाळेत आक्रोश. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात. कळवण आदिवासी प्रकल्पातील चणकापूर शासकीय आश्रमशाळेत घडलेल्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. तिसरीत शिकणाऱ्या रोहित विलास बाकुल या चिमुकल्या मुलाचा मृत्यू जबाबदार अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झाला. पण त्याहूनही भीषण बाब म्हणजे रोहितचा मृतदेह तासनतास मुख्याध्यापकांच्या टेबलावर पडून राहिला आणि कुणालाही त्या लेकराच्या वेदना, त्या निरागस चेहऱ्यातून उमटणारी आर्त हाक दिसली नाही. गेल्या 2 दिवसांपासून रोहितची तब्येत बिघडत होती. काल सकाळी त्याची प्रकृती अचानक गंभीर झाली. वैद्यकीय मदतीची नितांत गरज असताना अधीक्षक संजय नांदणे रजा टाकून गायब, तर मुख्याध्यापक बालाजी भुजबळ मुख्यालयी अनुपस्थित होते. जबाबदारीच्या जागी कोणीच नसल्याने रोहितच्या जीवनाशी उघडपणे खेळ झाला. सकाळी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यांसमोर मुख्याध्यापकांच्या टेबलावर रोहितचा मृतदेह ठेवण्यात आला. तासनतास त्या टेबलावर लटकत राहिलेलं लेकरू पाहून हॉलभर हृदय पिळवटून टाकणारी शांतता पसरली. हे शिक्षणाचं मंदिर की मृत्यूचं कारागृह, असा सवाल प्रत्येक पालक, प्रत्येक नागरिकाच्या डोळ्यात दिसून येत होता. या घटनेची माहिती मिळताच आदिवासी विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त दिनकर पावरा आणि प्रकल्प अधिकारी अंकुनुरी नरेश घटनास्थळी तब्बल 4 तासानंतर दाखल झाल्याने जमलेल्या नागरिकांचा जनआक्रोश वाढला. जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतल्याने शासकीय यंत्रणांची तारांबळ उडाली. त्यानंतर अप्पर आयुक्तांनी चौकशीत मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांच्या गंभीर निष्काळजीपणाचे निष्कर्ष लागले. त्यामुळे या दोघांना निलंबित करण्यात आल्याचे घोषित केले. पण रोहित परतणार आहे का? रोहितच्या मृत्यूने पालकवर्ग संतापाने पेटला. शेकडो पालक शाळेसमोर जमत, अश्रूंनी भरलेले डोळे आणि घोषणांनी दुमदुमलेले वातावरण. आमच्या लेकरांचा जीव एवढा स्वस्त आहे का? दोषींवर गुन्हे दाखल झाले नाहीत तर आम्ही रस्त्यावर उतरू. कळवण प्रकल्पातील 90% मुख्याध्यापक मुख्यालयी राहत नाहीत. निर्वाह भत्त्याचा पैसा घेतला जातो, पण मुलांना कोणी सांभाळणारे नसते. ही केवळ एका रोहितची कहाणी नाही, तर संपूर्ण व्यवस्थेच्या ढासळलेल्या वास्तवाचं जिवंत चित्र आहे. सामाजिक संघटना आणि पालकांनी मागणी केली आहे की दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करावेत. गैरहजर मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांची चौकशी करावी. आदिवासी मुलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करावी. सेंट्रल किचन बंद करावे. आज रोहित गेला, उद्या अजून किती लेकरं मरणार, असा संतप्त प्रश्न पालकवर्गाने विचारला आहे. शासकीय आश्रमशाळा ही आदिवासी मुलांसाठी सुरक्षित घर, शिक्षण आणि भविष्यातील प्रकाश असायला हवी होती. पण चणकापूरच्या घटनेने 30 शाळा आता मृत्यूचे घर ठरत असल्याचे काळजाला भिडणारे वास्तव समोर आले आहे. प्रशासनाने शांततेचे आवाहन केल्यानंतर कुटुंबियांनी व ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी अभोणा ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. अभोणा पोलिसात अकस्मात मृत्यू नंबर व कलम 32/2025, कलम भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 194 नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अभोणा पोलीस करीत आहेत. महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, अभोणा, कळवण. आम्ही संबंधित मुख्याध्यापक आणि जे काही अधीक्षक आहेत यांना आपल्या विनंतीनुसार आम्ही तात्काळ निलंबित केलेला आहे. हां, तर अधीक्षक जे आहे ते संजय नामदेवराव नंदाने, तर त्यांना आपण निलंबित केलेलं आहे. त्याचप्रमाणे मुख्याध्यापक जे आहे बालाजी भुजबळ त्यांनासुद्धा आपण या क्षणापासून निलंबित केलेलं आहे. आता एकानेच विषय मांडा ना दादा. ते का निलंबन जे असतं ना, ही घटना आहे ते कायम असा अधिकार आपल्याला नसतो. आम्ही आता काय करणार, आता त्यांना आम्ही निलंबित केलं, त्यांची आम्ही चौकशी करणार. त्यांचं जे काय त्याच्याकडनं ज्या चुका झालेल्या आहे त्याच्यानुसार अजून त्यांच्यावर पुढची कारवाई पण करणार आम्ही. परंतु आपली जी भावना आहे आपल्या सगळ्या, तर सगळ्यांची भावना आम्ही हे कारवाई केलेली आहे. आता मी अपर आयुक्त कार्यालय आणि PO कार्यालयाच्या वतीने सगळ्या सहकारी बांधवांना विनंती करतोय की आपण आम्हाला सहकार्य करावं आणि यानंतर जे काही आपलं PM वगैरे करायचं आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी हे करावं, एवढी विनंती आहे आपल्याला. आणि हे मी आपल्या सगळ्यांसमक्ष आपले जे
बागुलजी आहेत, मी त्यांना ते हे आदेश त्यांच्या मी हेकडे देतो. 8/9/2025 रोजी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान शासकीय आश्रमशाळा चनकापूर येथील विद्यार्थी रोहित विलास बागे राहणार सरलेदिगर यांना गेल्या 15 दिवसापासून त्यांची तब्येत बरी नव्हती या विद्यार्थ्याची. परंतु आश्रमशाळेच्या प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आज त्या आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या सर्वस्वी जबाबदार आयुक्त मॅडम आणि मी सेक्रेटरी आणि मी तर सगळ्यात महत्त्वाचा निषेध व्यक्त करतो त्या आदिवासी विकास मंत्र्याचं. त्याला लाज वाटली पाहिजे आदिवासी विकास मंत्र्यांना. या ठिकाणी गेल्या 2 महिन्यापासून या महाराष्ट्रातील 449 आश्रमशाळेतील जे रोजंदारीवर काम करणारे वर्ग 3 व 4 कर्मचारी, त्याच्यात शिक्षक, कामाठी, स्वयंपाकी याही सर्व कर्मचारी त्यांनी काढून टाकले. काढून टाकल्यामुळे आज आपल्या आश्रमशाळेमध्ये महाराष्ट्रातील म्हणजे आपल्या कळवण प्रकल्पातील 12 ते 13 आश्रमशाळांमध्ये म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात म्हटलं तरी चालेल शिक्षक नाहीत, सफाईगार नाहीत, स्वयंपाकी नाहीत. म्हणून ही परिस्थिती आपल्या मुलांवर आलेली आहे. परंतु हा आदिवासी विकास मंत्री काही जण मुका बैराने आंधळा झालेला दिसतो. एवढं आंदोलन चालू असताना जर बाईट विचारली एखाद्या नॅशनल टीव्हीने तर तो म्हणतो कसलं आंदोलन, कुठलं आंदोलन. या अशा नालायक आदिवासी विकास मंत्र्यांनी मी ते म्हणतो राजीनामा द्यावा. आणि आज आदिवासींना जे आदिवासी समाज आम्ही मागतो, आम्ही कधी किचन सेंट्रल चालू करा अशी मागणी केली नाही. ते आमच्या माती पाडलं, म्हणजे आपल्या माती पाडलं आदिवासीच्या. वास्तविक किचन सेंट्रल हे मोठ्या टाटा कंपनीचे मोठ्या मोठ्या ठेकेदारांचं आहे. ते अन्न कुठेतरी 50 किलोमीटरवर शिजवतात, आश्रमशाळांना वाटतात. त्यामुळे ते अन्न खराब होतं आणि शिळ्या अन्नातून या आज ज्या विषबाधा झाल्या 2-4 दिवसापूर्वी कानशिला जे विषबाधा झाले त्याचा हा परिणाम म्हणजे सेंट्रल किचन हाच परिणाम आहे. मी एक विनंती करतो आदिवासी विकास मंत्री नायक मॅडमांना, जर तुम्ही असा आमचा तळतळाट घेत असाल, आमचा अंत पाहत असाल तर तुमचा सुद्धा सत्यानाश होईल, वाटोळ होईल तुमचं. आदिवासी समाजाचा एक मुलगा आज आमच्यातून निघून गेलेला आहे. त्याच्या ज्या कुटुंबाला काय यातना होत असेल याचा आपण विचार करू शकतो. पण हे जे शासन आहे, हे शासन आपल्याला पूर्णपणे वेड्यात काढण्याचं काम करत आहे. 16 जूनला शाळा चालू झाल्या. 16 जूनपासून जून, जुलै, ऑगस्ट याच्यामध्ये कधीच मुलं आजारी पडले नाही, एवढ्या जास्त प्रमाणात पडले नाही. पण सप्टेंबरपासून जसं सेंट्रल किचनचं वारं याच्यामध्ये घुसलं आणि त्याचा तो निकृष्ट दर्जाचा जे काही जेवण वगैरे आहे, त्या निकृष्ट दर्जाच्या जेवणामुळे या ठिकाणी हा सगळा प्रकार झालेला आहे. कारण आजपर्यंत रस्त्याची भेंड्याची भाजी कधी तुम्ही खाल्ली का? रस्सा टाकलेली भेंड्याची भाजी आणि ती कुठून येते? दहींदुल्यावरून पडून येते. दहींदुल्यावरून ती दचमळत या ठिकाणी येते आणि ते खाल्ल्यानंतर आपोआपच मुलाचा जो थ्रोट आहे, घसा आहे, तो चोकअप होणार आहे आणि त्याच्यातून इन्फेक्शन होणार आहे. आता हे लोक सांगतात, प्रशासन सांगतं की हे व्हायरल इन्फेक्शन आहे. मग व्हायरल इन्फेक्शन असल्यानंतर 24 मुलं एका रिक्षामध्ये बसावायला पाहिजे का? ते 24 मुलं एका रिक्षामध्ये बसवतात आणि अजून व्हायरल इन्फेक्शन कसं वाढेल यासाठी ते प्रयत्न करत आहेत. म्हणजे यांना आपल्या समाजातल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात आजारी पाडायचे आणि असाच आमचा ह्या बागुल जो विद्यार्थी आहे, असेच अजून काही बागुल विद्यार्थी तयार करायचे काय हे असं या ठिकाणी दिसत आहे. त्याच्यामुळं सगळ्यात पहिले आदिवासी विकास मंत्र्याचा या ठिकाणी निषेध व्यक्त केला पाहिजे. आणि दुसरा जो आहे सेक्रेटरी जो वाघमारे म्हणून आहे, त्या वाघमारेंनी त्याच दिवशी सांगितलं की कोणते SMC, कोणते स्कूल मॅनेजमेंट कंपनी आहे आणि दुसरी गोष्ट कोणते सरपंच, म्हणजे हे इतके निर्धास्त झालेले आहे का ते सरपंचांना पण विश्वासात घेत नाही. आज ही जी शाळा आहे, ही शाळा आमच्याच आदिवासी बांधवांनी या ठिकाणी दिलेली आहे. त्यांनी ती जागा देऊन तिथं आमच्या आदिवासी सरपंच या ठिकाणी लक्ष ठेवून असतात. प्रत्येक ठिकाणी त्या सरपंच त्यांना मदत करत असतात आणि ते तिथं बसून AC मध्ये बसून सांगतात कोणता सरपंच आणि कोणता SMC अध्यक्ष. अरे SMC अध्यक्ष नसले आणि सरपंच नसले ती शाळा पण चालणार नाही. आज हे जे वातावरण आहे, पोलीस प्रशासन सहकार्य कोणी केलं? स्थानिक ग्रामस्थांनीच त्या ठिकाणी केलेलं आहे. एवढा सगळा प्रकार होत असताना आम्ही प्रशासनाबरोबर आहोत आणि राहणार आहोत. आम्हाला ह्या तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्या वाघमारे सरांना सांगायचं आहे का तुम्ही ग्राउंड लेवलला या आणि ग्राउंड लेवलला येऊन सरपंच काय करू शकतो, स्कूल मॅनेजमेंट कंपनी काय करू शकते हे तुम्ही बघा आणि पायास्रोत आजच्या आज बंद करा आणि आमच्या मुलांना जागेवरच
जेवण मिळालं पाहिजे. सेंट्रल किचन अजिबात झालं नाही पाहिजे. रोहित विलास बागुल राहणार सरलेजी गट हा चनकापूर आश्रमशाळेत इयत्ता 3रीला होता. त्याची तब्येत शुक्रवारपासून बिघडलेली होती आणि शिक्षकांना माहिती होतं, तरी शिक्षकांनी दुर्लक्ष करून आणि पाल्याला म्हणजे त्याच्या वडिलाला फोन करायला लावत होते, तरी शिक्षकांनी अध्यक्षांनी फोन करण्यास नकार दिला. आणि काल जास्त तब्येत बिघडली आणि गावातला एक माणूस होता गुलाब महाले म्हणून, त्याच्या ताब्यात तो मुलगा दिला आणि घरी संध्याकाळी 3:30 ते 4च्या दरम्यान तो आला घरी घेऊन. आणि त्याची पहिलेच खूप तब्येत बिघडलेली होती, पण काय झालं, शिक्षकांनी दुर्लक्ष केल्यामुळं त्याची तब्येत जास्त बिघडल्यामुळे आणि खेड्यात असल्यामुळं त्याला दवाखान्यात लगेच घेता आलं नाही आणि आज सकाळी 11-11:30 वाजता त्याचे निधन झालं. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.